नमस्कार, मी ज्योती. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शॉपिंग बॅगचा भन्नाट उपयोग. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मैत्रिणींनो, आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. तर बघा, मी 11 बाय 11 इंचाची मी हे शॉपिंग बॅग कट करून घेत आहे. अशा प्रकारे मापे टाकून 11 बाय 11चा आपल्याला दोन कपडे म्हणजे 2 पीस पाहिजेत आपल्याला 11 बाय 11चे. आणि त्याच मापाने मी एक कपडा घेतलेला आहे की जो ब्लाऊज शिवून उरलेला आहे. तो तुम्ही कोणताही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही घेऊ शकता. तर बघा हे, आणि त्याच मापाचा मी अस्तरचा म्हणजे आणखीन एक दुसऱ्या कलरचा पण घेतलेला आहे, जो दाखवला आहे मी तो हिरव्या कलरचा. तर आपल्याला बघा चौकून म्हणजे सगळीकडून आपल्याला हे शॉपिंग बॅग जे आहे आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे. ब्लाऊज पीसच्या जो आपण चौकोनी 11 बाय 11चा जो काढलेला आहे कपडा, त्याला पूर्ण सगळीकडून आपण अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची. आणि त्याच पद्धतीने मी दुसरं पण तयार करून घेतलेलं आहे बघा अशा प्रकारे. तर आता हे जे आहे तर फोल्ड करायचं आहे आपल्याला असं मधोमध आणि कट करून घ्यायचं आहे. आता कट करून घेतल्यानंतर आपल्याला तिथे आपल्याला चेन लावून घ्यायची आहे आपल्याला. तर बघा चेन अशी उलटी ठेवली आहे आणि जो कपडा घेतलेला आहे आपण ते सरळ आहे. तर एक टिप झाल्यानंतर आता आपण काय करायचं आहे, याला दाबटीप द्यायची आहे अशा प्रकारे. हे बघा अशी चेन खाली करून वरती आपल्याला एक दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर दाबटीप झाल्यानंतर अशाच प्रकारे दुसऱ्या साईडचा पण हे पण आपण जोडून घेऊयात चेनला. खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो, तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नक्की तुम्ही पण ट्राय करा. खूप उपयोगी येणारी ही वस्तू बनवत आहे मी. तर बघा हे शिलाई करून घेतल्यानंतर त्यावरती पण मी दाबटीप देऊन घेतली आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा पीस दिसत आहे. तर दुसरा पीस जो आहे त्यावरती असा ठेवायचा आहे आणि सगळीकडून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे चौकोनी. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असे छान छान व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तर नक्की तुम्ही चॅनलवरती बघा सगळे व्हिडिओ आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा. आता सगळीकडे झालेली आहे शिलाई. तर आता आपल्याला काय करायचं आहे, जे कोपरे आहेत तिथे 1.5 इंचाचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. सगळीकडून 4 बॉक्स करून तयार घ्यायचे आहेत ज्या कोपरे आहेत तिथे. आणि बघा, आणि हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे सगळे कट करून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि आता बघा कसं शिवायचं आहे, असं आता आपण उचललो की असं फोल्ड करायचं आहे तिरपाने, मग शिवून घ्यायचं आहे आपल्याला. हे कोणी सगळे शिवून घ्यायचे आहेत आपल्याला. हे बघा अशा प्रकारे सगळे कोणी तयार शिवून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर तुमचे कपड्याचे धागे वगैरे जर निघत असतील तर वरून आणखीन एक दुसऱ्या कपड्याने पाइपिंग करून घेऊ शकता. तर बघा आपले 4ही कोपरे शिवून झालेले आहेत. आता आपण पलटी करून घेऊयात चेन खोलून. तर बघा खूप छान पद्धतीने असा छोटीशी बॅग तयार झालेली आहे आपली. तर आपण यामध्ये काहीही ठेवू शकतो. आपल्या भरपूर साऱ्या अशा वस्तू असतात तर छोट्या छोट्या असतात, वेळेवर भेटत नाहीत. हे असे एका ठिकाणी आपण ठेवू शकतो. तर आता आपल्याला ह्याला हँड म्हणजे बंद लावायचे आहेत दोन्ही साईडने. तर बंद लावण्यासाठी बघा मी कपडा घेतलेला आहे 10 इंचाचा आणि लांबी घेतली आहे 2 इंच फक्त. तर इथे मधोमध फोल्ड हे कट करून घेऊयात. आणि आता बघा या साईडने फोल्ड करायचं आणि त्या साईडने फोल्ड करायचं आणि असं मधोमध शिलाई करून घ्यायची. दोन्ही साईडने शिलाई करून घ्यायची आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी बंद कसं शिवायचा तो पण दाखवलेला आहे.
अशाच प्रकारे मी दुसरा पण बंद शिवून घेते. बघा आपले दोन्ही तयार झालेले आहेत शिवून. आता लावून घेऊयात. तर बघा जो सेंटर घ्यायचा आहे त्याचा आणि 2 इंचावरती टिक करायची आणि इकडे 2 आणि इकडे 2 या साईडने मार्क करायचा आहे आणि तिथे आपल्याला लावून घ्यायचा आहे बंद. तर बघा अशा प्रकारे ठेवायचा आणि बंद आपल्याला जोडून घ्यायचा आहे बॅगला. तर मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ थोडाही युजफुल वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असे छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील, नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि एक लाईक नक्की करत जा म्हणजे मला आणखी नवीन नवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन भेटेल. तर बघा दोन्ही अशा पद्धतीने मी बंद लावून घेतलेले आहे. आता आपण चेन लावून बघा, याच्यामध्ये आपण काहीही ठेवू शकतो आपल्या आवडीप्रमाणे. कधी कधी आपण कोणती वस्तू बारीक सारीक ठेवलेली असते ते विसरून जातो कुठे ठेवलं होतं ते. एकाच बॅगमध्ये असते, राहून जाईल म्हणजे लवकर सापडेल आपल्याला अशा प्रकारे. तर आपल्या शिवणकामाचे सगळे सामानसुद्धा अशा प्रकारे ठेवू शकतो. तर नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ जर युजफुल वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एक गोड कमेंट नक्की करा म्हणजे तुमच्या कमेंटनेही मला आणखीन थोडंसं प्रोत्साहन भेटतं. तर वेळात वेळ काढून तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तर पुन्हा भेटूया आणखीन एक अशा छानशा नवीन युनिक व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.